नमस्कार. आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृतवचनांवर आधारित रसाळ प्रवचन. आजचं आपलं प्रवचन चाललं आहे 42. ह्या विश्वात जीव हा वासनेतून जन्माला येतो. मग ती वासना जीव देहात आहे तोपर्यंत सोबत करीत राहते. सावलीला जसं टाळता येत नाही तसंच वासनेला पण टाळता येत नाही. ती जीवाच्या सोबतीनेच जणू आपलं अस्तित्व टिकवते. जोपर्यंत वासना देहात नांदते आहे तोपर्यंत आपली हाक भगवंताला ऐकू जात नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपण जेव्हा वासनेला किंवा विषयाला ठेचून देहातून बाहेर काढतो तेव्हाच परमेश्वराला आपली हाक ऐकू जाते. परंतु होतं काय की वासनेला शरीरातून बाहेर काढणं हे विलक्षण कठीण कर्म आहे. बहुतांश लोकांच्या बाबतीत काय होतं तर त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांच्या देहातील वासना संपते. वासना आणि अहंकार माणसाच्या शरीरातून जाता जात नाहीत. वासना नष्ट करायला आपण जर संकल्पच केला तरच ती जाते. मग त्यासाठी फक्त भगवंतांचं सतत नामच घ्यावं. भगवंतांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांच्या जवळ राहण्यासाठी देहाला कितीही आणि काहीही कष्ट पडत नाहीत. फक्त त्यांचं नाम अंतःकरणपूर्वक मुखातून घेत राहायचं आहे, बाकी काहीच नाही. हा प्रपंच भगवंत सांभाळतोय, मी केवळ निमित्त मात्र आहे. त्यांची कृपा आहे म्हणून हा संसार रेटला जातो. असे उद्गार तेव्हा मनापासून निघायला लागतील तेव्हा समजावं की भगवंतांच्या सहवासात तुम्ही आहात. मग हा झाला आध्यात्मिक प्रवास. आता प्रपंच न सोडता फक्त अहंकार सोडायचा आहे आणि हा झाला परमार्थ. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांभाळलं जातं. कारण मग सांभाळणारा भगवंत असतो ना, आणि हाच परमार्थ सांभाळणं महत्त्वाचं आहे. गोंदवलेकर महाराजही म्हणतात की परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. ज्याच्या प्रपंचात परमात्मा पाठीराखा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. एक लक्षात घ्या की परमार्थात भगवंतांचं स्मरण ठेवण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. ह्याच्या उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. महाराज या निमित्ताने एक फार महत्त्वाचा इथे विचार देतात की परमार्थ हा केवळ वाणीचा प्रवास नाही आहे, तर तो वृत्तीचा प्रवास आहे. तुमची वृत्ती पारमार्थिक हवी. नाहीतर काय होतं, हातात माळ घ्यायची, भगवंतांचं नाम घ्यायचं आणि मनात विषयांचा विचार करीत बसायचं. त्यामुळे परमार्थात सुद्धा तुम्ही प्रापंचिक राहता आणि प्रपंच करताना शुद्ध पवित्र मनाने नामस्मरण करता. त्यामुळे तुम्ही पारमार्थिक होता, हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि इथे तर अडचणींचे लहान मोठे डोंगर कोसळले नाहीत असा प्रापंचिक माणूस या विश्वातही शोधून सापडणार नाही. कारण जिथे प्रपंच आहे तिथे अडचणी या निर्माण होणारच. माणसांना दुखणी सहन करावीच लागतात. प्रपंचातले मानसिक ताणतणाव सहन करावे लागतात. पैशाच्या अनंत अडचणींना तोंड द्यावंच लागतं. आणि करीत असलेल्या प्रपंचात अनेक वेळेला मदतीसाठी दुसऱ्यांच्या समोर तोंड वेंगाडावंही लागतं. अनेक वेळेला प्रसंगांना शरणही जावं लागतं. थोडक्यात काय आहे तर प्रपंच एकदा का थाटला की अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावंच लागतं. तुकाराम महाराजांना सुद्धा प्रपंच आणि त्यातल्या अनंत अडचणी सहन कराव्याच लागल्या होत्या ना. त्याची नोंद तुकाराम महाराजांनी आपल्या साक्षात्कारी अभंगातून अनेक वेळेला प्रकट केलेली आहे. संसारी माणसांविषयी तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवाय पाडे, दुःख पर्वता येवडे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. आपण करीत असलेल्या संसारामध्ये सुख हे जवापाड किंचितचं असतं, दुःख मात्र पर्वतासारखं अजस्त्र असतं. आणि त्या दुःखाचे पर्वत ओलांडता ओलांडता माणसाला धापही लागते हो. आणि या दुःखापासून जर मुक्ती हवी असेल तर संत सहवासातच राहा, त्यांची वचनं आत्मसात करा, त्यांच्या आठवणीत आयुष्य काढा. कारण संत सहवासातच नामाचं महत्त्व कळतं. आणि एकदा का भगवंतांचं नाम कायमसाठी आपल्या मुखात आलं ना की दुःख आपोआप विलयालाच जातात. दुःख संपलं की भोवती केवळ एक सुखच
तलम उन्हासारखं प्रकाशदायी होऊन येतं, त्याची ऊब मिळते. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणूनी तुझे आठवले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. महाराजही म्हणतात की ह्या संसारातल्या त्रिविध तापाने मी विलक्षण तापलो आहे. कुटुंबाची सेवा करता करता माझी त्रेधा तिरपीट उडालेली आहे. तर पांडुरंगा, तुझं चरण मला वारंवार आठवतात. माझे माऊली, तू धावत ये आणि मला ह्या संसार तापातून मुक्त कर. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या नामस्मरणात अखंड दंग असायचे. संसार तापापासून कोणीच मुक्त झालेला नाही आहे, हेच या अभंगातून आपल्याला जाणवतो. आता गोंदवलेकर महाराजही एकदा म्हणाले होते की जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असं समजावं. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होताच की, परंतु त्या संसारात त्यांची आसक्ती नव्हती आणि म्हणूनच त्यांचा संसार त्यांना बाधला नाही आहे. आसक्तीविरहित संसारात परमार्थ साधला जातो. संत साहित्य आणि संत विचार साधकाला प्रकाशाच्या मोक्ष वाटेवर आणून सोडतात. संत सहवासात मन आणि एकूणच आयुष्य उन्नत होत जातं. देवळातल्या घंटेमधल्या नादाप्रमाणे संपूर्ण गाभारा जसा परमेश्वरी अस्तित्वाने निनादत राहतो, तसाच अनुभव हे संत साहित्य आपल्याला देतं. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधातून आणि मनाच्या श्लोकांमधून याची अतिशय उत्कट अशी प्रचिती आपल्याला दिलेली आहे. विशेषतः मनाच्या श्लोकांमधून आपल्या चंचल मनाला उद्देशूनच श्री समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते वाचताना लक्षात येतं की आपल्या या एकूण अस्तित्वाला मनात वारंवार उमटणारे पडसाद अक्षरशः नाचवतात. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात, रघुनायका वीण वायासी नावे, जनासारिखे व्यर्थ का वोसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसुदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. 24वा हा मनाच्या श्लोकातला श्लोक आहे. तर श्रीरामांच्या चिंतनात श्री समर्थ रामदास स्वामी अखंड समाधी सुखाचा अक्षय आनंद घेत होते. एका श्रीरामाच्या नामा वाचून श्री समर्थांच्या मनात दुसरा कुठलाच विचार कधी डोकावलाच नाही. श्रीरामांसमोर उभं राहून आपल्या प्रेमामृताची अखंड धार श्री समर्थ श्रीरामालाच फक्त अर्पण करायचे. केवळ श्री रामचरणात श्री समर्थांनी दृष्टी स्थिर केली होती. आणि या श्लोकातून श्री समर्थांनी हाच विचार मांडलेला आहे की एका रघुनाथाविना कोणाच्याही नावाने मला माझी वाणी शिणवायची नाही आहे. एका श्रीरामा वाचून मला कशातही माझं मन अस्तित्व गुंतवायचं नाही आहे. कशाला हवेत हे मोहाचे क्षण? फक्त रामाच्या अखंड जपातच मला माझं आयुष्य आता सुंदरपणे विणायचं आहे. प्रभू रामचंद्रांमुळे ही अप्रतिम वाणी मला प्राप्त झाली आहे आणि तिचा उपयोग मी फक्त नामासाठीच करणार आहे. एक लक्षात घ्या की वाणीमुळे श्रीरामांचं सान्निध्य प्राप्त होतं. फक्त वाणीवर श्रीरामाचीच मुद्रा उमटायला हवी. रामनामाचा जप, भगवंतांच्या नामाचा जप सतत करावा आणि या वाणी व्यवहारामुळे भगवंत जवळ येतो हे लक्षात असू द्या म्हणजे झालं. मनात सतत नांदत असणारा राहणारा हा मानवी देहामधला अहंकार नष्ट करण्यासाठी फक्त नामच मदत करते हेही विसरून कसं चालेल. आणि म्हणूनच या वाग्विलासाचा सुंदर उपयोग करूनच अखंड नामस्मरणात राहिलं तर भगवंत आपला कधी होऊन जाईल हे कळणारसुद्धा नाही. गोंदवलेकर महाराजांनीही म्हटलेलं आहे, आपल्या चित्तात फक्त रामाचीच पावलं उमटावीत. ते आपल्या ओव्यांमधूनही म्हणतात, शक्यतो करावे नामस्मरण, आपली काळजी न करावी आपण. रामाचा म्हणून प्रपंच केला, काळजीचे कारण उरत नाही त्याला. सतत ठेवावे एक चित्ती, न सोडावा हा रघुपती. आपल्याला काही हवं आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणाला होईल तो क्षण नव्या नव्या दुःखाला जन्म देतो हे लक्षात घेणं वास्तविक आवश्यक आहे. त्याचं कारणही असं आहे की असलेली वस्तू जर मिळाली नाही तर माणसाला खूप वाईट वाटतं. मग तो आकांड तांडव करतो.
त्याला खूप त्रास होतो, माझ्या नशिबातच हे सुख लिहिलेलं नाही आहे, अशी आक्रोशी भाषाही तो सुरू करतो. आणि समजा जर त्याला हवी असलेली वस्तू मिळाली की त्याला आणखी हवं असं वाटायला लागतं. मग त्याच्या नव्या वाटण्याच्या क्रियेत नव्या दुःखाची बीजं पेरली जातात. ह्याला एकमेव उपाय काय आहे तर मला अमुक एक वस्तू मिळावी किंवा मला अमुक एक गोष्ट तीव्रतेने हवी आहे, ही भावनाच मुळी मनातून हद्दपार करायला हवी. असं काही वाटण्याच्या ऐवजी भगवंतांची जशी इच्छा असेल तसं मला मिळेल, माझी काहीही मागणी नाही आहे, हे तो ठेवील त्यात मला समाधान आहे. इथे चोखोबांचा अभंग खूप छान आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. ही मनोवृत्ती वाढली तर समाधानच सर्वत्र दाटून येईल. आपण काहीतरी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याजवळ जे जे आहे ते समाधानाने देऊन टाकण्यातच सुख आहे. आणि हे एकदा कळलं ना की मग वृत्तीत बदल पडतो. गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात, विषयाची आस धरणं म्हणजे त्याचं दास होण्यासारखंच आहे. सुख त्यागात आहे, भोगण्यात नाही आहे, हे खरं पुष्कळांना पटतच नाही. असो, ही वृत्ती वाढणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी मन आणि अंतःकरण एकदम शुद्ध हवं. आपलं मन स्फटिकासारखं पारदर्शक असलं ना की आपण करीत असलेलं प्रत्येक कर्म आपण भगवंतालाच अर्पण करायला लागतो. आणि ही अवस्था माणसाला प्रपंच करताना सुद्धा परमात्म्याच्या आनंद मार्गावर नेऊन सोडते. गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात म्हटलं होतं की खाणीमधल्या दगडांमध्ये जसं सोनं असतं तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यातून अनेक यंत्रातून गाळून काढतात आणि नंतर सोनं हाती लागतं. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपला मीपणा सोडल्यानंतर परमात्मा प्रकट होतो. महाराज म्हणतात ते खरंच अतिशय सत्य आहे. आपल्यातला देहबुद्धीने वावरणारा हा अहंकार नष्ट झाल्याशिवाय भगवंतांचं नाम मुखात येतच नाही. विषयातील गोडी नष्ट झाल्याशिवाय भगवंतांचा आठवच होत नाही. परंतु एकदा का भगवंतांची जाणीव झाली की मार्ग एकदम त्याच्या प्रकाशानेच उजळून निघतो आणि त्या प्रकाशमय मार्गावर नामस्मरण फुलातल्या गंधासारखं उमलून येतं. नामातच जीव दंग होऊन जातो आणि नामच माणसाच्या आयुष्याला सुंदर आकारही देतं. आणि म्हणूनच सर्व ज्ञानी आत्मसाक्षात्कारी संतांनी विपुल लेखन केलेलं आहे. संत साहित्याची सुरुवात ज्ञानदेवांनी गीतेवर भाष्य करीत अत्यंत रसाळ आणि लढीवाळ भाषेत नेवाशाला ज्ञानेश्वरीने केली आहे. आत्मानुभव प्रकट करण्यासाठी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला आहे. चांगदेवाला उत्तर द्यायच्या निमित्ताने चांगदेव 65 लिहिली आहे. हे सारे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या आज्ञेनेच त्यांनी लिहिलेले आहेत. संत नामदेवांवर तीर्थयात्रेला गेलेले असताना लोकांशी संवाद करताना त्यांच्या अभंगाची निर्मिती झाली आहे. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी भाषेच्या अपूर्व ग्रंथ लेखनाला ज्ञानदेवांनी सुरुवात केली आणि आज 700 वर्ष हे ग्रंथलेखन सर्व संत सज्जन करतायत. आणि अशाच ग्रंथांसंबंधी गोंदवलेकर महाराजांनी एक म्हणलेलं आहे की ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंतांविषयीचं प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होती, अनितीचं वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो, तो सद्ग्रंथ संत ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, श्रीमद्दासबोध, नाथ एक भागवत, तुकोबांची अभंगगाथा हे ग्रंथ सदोदित वाचून त्याचं मनन करणं हेच फार जरुरीचं आहे. त्या वाचनाने ईश्वरप्रेम उत्पन्न होतं. नामाचं महत्त्व फक्त संत कृपेनेच कळतं. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. संत वचनांवर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावं, त्यांनीच समाधान लाभेल. एक लक्षात घ्या की जगाचं खरं स्वरूप ज्याने कळतं ते खरं ज्ञान आहे. गोंदवलेकर महाराजांनी नामाचंच महत्त्व वारंवार सांगितलं आहे. संतांनी आपल्या समग्र वाङ्मयातून नामाचीच महती गायली आहे आणि म्हणून तर महाराजांनी म्हटलं आहे की संत ग्रंथांचं वाचन श्रवण भगवंतांविषयी प्रेम निर्माण करतं. ते अतिशय खरं आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगातून नामाविषयी आपली तळमळही प्रकट करताना म्हटलं आहे की मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिनामा वीण. या मृत्यूलोकात वावरताना आम्हाला एकच गोष्ट आवडते आणि ती म्हणजे भगवंतांचं नाम. महाराज म्हणतात
एका भगवंताव्यतिरिक्त या मृत्यूलोकात प्रेम करावं असं काहीच नाही आहे. सुवर्ण, रूप, मोती हे सारं आपल्याला मातीप्रमाणेच वाटतं. हिरं माणकं माझ्या लेखी दगडच आहेत. यात आमचा जीव कधीच गुंतलत नाही. फक्त नामस्मरण, त्याला पर्याय नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराजच म्हणतात की सोने रूपे आम्हा मृत्युके समान, माणिके पाषाण खडे जैसे. मानवी जीवांना हा भवसागर तरून जाण्यासाठी फक्त नामच मदत करेल, आणखी काहीही नाही. आजचं प्रवचन आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.